Hello children, how are you? How are you today? I'm good, I'm well. What about you? Hello kids, welcome to Savita Faude Academy. मुलांनो, आजचा आहे मराठीचा लेक्चर. या मराठीच्या तासाला आपण परीक्षेसाठी सराव करणार आहोत. धडा आहे 13, आमची मुंबई. तर मुलांनो, पहिल्यांदा आपण हा धडा मोठ्याने वाचूयात. मोठ्याने वाचल्यानंतर आपल्याला रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा. हे छोटे छोटे प्रश्न सहज लिहिता येतात. तर चला, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आपण कोणता शब्द कशा पद्धतीने उच्चारतो, प्रोनाऊन्स करतो. धडा 13, आमची मुंबई. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई जगातील 5वे सर्वात मोठे शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ब्रिटिशांद्वारे 7 बेटांना जोडून बनविण्यात आली. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबई बॉलिवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे असा समज आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव आहेत. मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट, व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया. पुढच्या पानावरती आपण आहोत, पान नंबर 65 वरती, 65 वरती. बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट सृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे. मुंबईत मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषा देखील बोलल्या जातात. मुंबईच्या रहिवाशांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थळ आहे. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जातात. मुंबईने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर असे अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे सुमारे 250 वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिर आहे. इसवी सन 1831ला एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. हे आहे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, जे की दादरला आहे. चला, पुढच्या पानावरती आपण येऊयात. पान नंबर 66. मुंबादेवी मंदिर. मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी या नावाने मुंबईपुरीला मुंबई नाव मिळाले. ही कोळ्यांची देवी आहे. बांद्रा माउंट मेरी चर्च. बांद्रा पश्चिमेस असलेले माउंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा प्रार्थनास्थळापैकी एक. या चर्चचा इतिहास 300 वर्ष जुना आहे. बाबुलनाथ मंदिर, हाजी अली वेलंकनी चर्च, उत्तन ग्लोबल विपස්සना पगोडा, हरे राम हरे कृष्ण मंदिर, डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, तारापोरवाला मत्स्यालय, नेहरू तारांगण, नेहरू सायन्स सेंटर इत्यादी संग्रहालये मुंबईत आहेत. नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, दादर चौपाटी, वरळी सी फेस, गोराई बीच, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी पार्क ही काही उद्याने, समुद्रकिनारे, संग्रहालये मुंबईची प्रेक्षणीय स्थळे आहेत. चला, पुढच्या पानावरती
68 60th इथे काही शब्द दिलेले आहेत, ते देखील तुम्हाला पाठ करायचे आहेत, बाईट करायचे आहेत, कारण याच्यावरून तुम्हाला मराठीतील शब्द इंग्रजीमध्ये लिहायला पेपरमध्ये येऊ शकतो. समुद्र, त्याला सागर समानार्थी शब्द आहे, इंग्रजीमध्ये SEA हे जे स्पेलिंग आहे इंग्रजीमधून लिहायला सांगितलं जाईल, त्याच्यासाठी हे पाठ करायचं आहे, बाईट करायचं आहे. मंदिर म्हणजे देऊळ, इंग्लिशमध्ये टेम्पल TEMPLE. व्यवसाय, धंदा, बिझनेस BUSINESS बिझनेस. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, पाठ करायचं आहे, बाईट करायचं आहे, 3 वेळा लिहून काढायचा आहे. हा तुमचा होमवर्क. स्वाध्याय एक्सरसाइज. आता स्वाध्याय 2 प्रकारचे असतात. मौखिक म्हणजे ओरली, फक्त तोंडाने प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत, आणि जो लिखित रायटिंगमध्ये असतो तो लिहायचा आहे. तर मौखिकमध्ये बघूयात. 1 नंबर, तुम्ही राहत असणाऱ्या शहराचे नाव सांगा. आपण जिथे राहतो त्याचं नाव सांगायचं आहे. मुंबई, नवी मुंबई, तुम्ही नागपूर, कल्याण, सातारा, सांगली, नगर, कुठे जिथे राहता त्या भागाचे, त्या शहराचे नाव सांगायचे आहे. 2 नंबर, तुमचा गाव किंवा शहरातील प्रेक्षणीय स्थळांची नावे सांगा. गेटवे ऑफ इंडिया किंवा एखादे मंदिर असेल तर त्याचं तुम्ही नाव लिहायचं आहे. मुंबईच्या ग्रामदेवतेचे नाव सांगा. मुंबादेवी. प्रत्येक भागाची एक ग्रामदेवता असते, म्हणजे जी गावाची देवी असते तिचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. पण आपल्याला इथे मुंबईच्या ग्रामदेवतेचं नाव सांगितलं आहे लिहायला, सो आपण इथे मुंबादेवीच लिहायचं आहे. तर लेखी स्वाध्याय रायटिंगमध्ये एक्सरसाइज आपण बघूयात. प्रश्न 1, रिकाम्या जागा भरा. मुंबईचे नाव डॅश डॅश या देवीवरून पडले, टिंब. तर मुंबईचे नाव मुंबादेवी या नावावरून पडले. 2 नंबरला आहे मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापावला महत्त्व आहे, तर वडापाव खाली अंडरलाईन करायचे आहे. 3 नंबरला आहे मुंबई डॅश डॅशचे जन्मस्थळ आहे, तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थळ हे आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 2, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे, असं उत्तर लिहायचं आहे. मुंबईत कोणकोणती मुख्य कार्यालये आहेत? मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत आणि सरकारी कार्यालये देखील आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे किती तलाव आहेत? 7 तलाव आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 तलाव आहेत, असं उत्तर लिहायचं. प्रश्न 4, मुंबईने भारताला दिलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू कोणते? मुंबईने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर असे अनेक क्रिकेटपटू दिलेले आहेत. प्रश्न आहे 3, चुकीबरोबर ते लिहायचं आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर, मुंबई भारताची राजधानी आहे, चूक. 2 नंबर, सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईत झाला, बरोबर. 3 नंबर, दीक्षाभूमी मुंबईत आहे, चूक. प्रश्न 4, विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. मोठे, छोटे, शहर, खेडे, मुख्य, गौण आणि जुना, नवा, अशा पद्धतीने जोड्या जुळवायच्या आहेत. आता खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला आवडणाऱ्या मुंबईच्या एका प्रेक्षणीय स्थळाचे चित्र चिटकवून त्याच्याविषयी 5 वाक्य लिहा. तर एक चित्र चिटकवायचे आहे आणि त्याच्याविषयी 5 वाक्य लिहायचे आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. थँक्यू किड्स.